मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये द तन्वी कोलते शो नाही, द तन्वी कोलते इरिटेट शो सुरू आहे असं सध्या पाहायला मिळतंय. कारण बिग बॉसच्या घरामध्ये आलेली जी कंटेस्टंट आहे तन्वी कोलते, ही सध्या बिग बॉसच्या घरामध्ये सगळ्यांनाच शिंगावर घेताना दिसते, सगळ्यांशी भिडताना, नडताना किंवा मग अपशब्द वापरताना दिसते. घरामध्ये काही मोठे सदस्य आहेत, म्हणजे वयानेही मोठे आहेत आणि कामानेही मोठे आहेत. त्यांचा अजिबात ती रिस्पेक्ट करत नाही. रिस्पेक्ट तर जाऊ दे, अगदी अरेतुरे किंवा मग अगदी खालच्या पातळीला जाऊन ती बोलताना दिसते. आज तर तिने अक्षरशः हदच केली. मित्रांनो, काल तन्वी कोलते ही दीपाली सय्यद हिच्याबरोबर भिडली, लढली, तिला अक्षरशः रडवली दीपाली सय्यदला. आज सुद्धा तन्वी कोलते वर्सेस दीपाली सय्यद हा सामना पाहायला मिळाला. आज सुद्धा दीपाली सय्यद ही अभिनेत्री रडली. आज तर त्या तन्वीने अक्षरशः हद केली किंवा मग हद पार केली असं सांगायला हरकत नाही. सागर कारंडेला तू कॉमेडी करतो असं म्हणून सांगताना दिसली. बघा नेमकं काय घडलेलं. सागर हा तिच्याकडनं कापूस घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता आणि थोडंसं सागरने ढकललं, हे स्पष्ट दिसतं. हे सगळं जे काही भांडण आहे किंवा हा जो टास्क आहे तो थांबलेला होता. सागर हा तन्वीला तिच्या चुका दाखवत होता आणि अक्षरशः तन्वी रागाच्या भरात सागरला बोलताना दिसते की तू कॉमेडी करतो. आता याच्यावरती सागर भडकतो आणि सागर सांगतो की हे माझं प्रोफेशनच आहे आणि त्या प्रोफेशनवरती तू जाऊ नको. मग ती तन्वी सारवासारव करायला लागली की नाही, तू कॉमेडी करून भांडणं सोडवतो किंवा मग भांडणं थांबवण्याचा प्रयत्न करतो. आता इथे जी तन्वी आहे ती प्रत्यक्षपणे तू कॉमेडी करतोस असं म्हणून सांगताना दिसत होती. आता सागरने ते अगदी उचलून धरलं की माझ्या प्रोफेशनवर तू गेलीस आणि एकंदरीत जी काही पाहतात ते याच पद्धतीने तन्वीने ते सांगितलं होतं. गेल्या वेळी पण मित्रांनो बिग बॉस सीझन 5 मध्ये असाच प्रकार घडला होता. ती जान्हवी किल्लेकर थेट आपला पॅडी दादाला त्याच्या करिअरबद्दल बोलली होती. तर हे जे काही कलाकार आहेत ना, एकाच इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करता, त्याच्यामुळे थोडंसं भान ठेवायला पाहिजे, की आपण काय बोलतो. बघा, त्या टास्कमध्ये आपण सगळं देहभान विसरून जातो, परंतु तेवढा रिस्पेक्ट प्रत्येकाचा ठेवणं गरजेचं आहे. आता या तन्वीचं असंही मत असतं, की बिग बॉसच्या घरामध्ये आपण आलोय, ते सगळे सदस्य म्हणून. तुम्ही लहान किंवा कोण मोठा असं कोणीही नाही. परंतु एक रिस्पेक्ट असतो, की आपल्यापेक्षा वयाने ती लोकं मोठी आहेत किंवा कामाने ती लोकं मोठी आहेत, तर तो थोडा तरी आदर ठेवायला पाहिजे. आणि मला असं वाटतं, की बाकी बिग बॉसच्या घरामध्ये आलेले सगळे सदस्य हे जे कोणी थोडेसे वयाने, कामाने मोठे आहेत, त्यांचा रिस्पेक्ट करताना दिसतायत, सोडून तन्वी. तर तन्वीच्या या वागण्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. आता मित्रांनो, याच आजच्या टास्कमध्ये सोनाली वर्सेस तन्वी असाही सामना पाहायला मिळाला. पहिल्यांदा सोनालीने तन्वीला पकडलं, त्यानंतर तन्वीने सोनालीला पकडून ठेवलं. टास्क संपल्यानंतर ही तन्वी व्यवस्थित उठली आणि उठल्याबरोबर सांगते की त्या सोनालीने माझ्या कानाखाली मारले. आता तिथं स्पष्ट दाखवते की ती सहज तन्वी उठते. उठल्यानंतर तिला भविष्यवाणी होते आणि नंतर ती सांगताना दिसते की हिने माझ्या कानाखाली मारले. तर हे जे काही सगळं जे आहे ना, ते दिसण्यासाठी करते, फुटेजसाठी करते किंवा मग तिला असं माहिती आहे की आपण जेवढं बोलू, काहीतरी वेगळं करू, तर आपण दिसू, असा कदाचित तिचा समज असावा. त्यासाठीच कदाचित हे करते असं मला वाटतं. याबद्दल तुमचं काय मत आहे हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस आणि मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा.